सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय जातींमधील उपवर्गीकरण आणि आरक्षणाला मान्यता दिली आहे आणि आज न्यायानुसार मराठा समाजालाही मागास म्हणून स्वतंत्र आरक्षण दिलं जाऊ शकतं अशी भूमिका शुक्रवारी राज्य सरकारच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात मांडण्यात आली। निवृत्त न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाच्या आधी मराठा समाज मागास आहे की पुढारलेला याचा कोणताही सखोल अभ्यास केला नव्हता असा दावा सुनावणी दरम्यान राज्य सरकारनं उच्च न्यायालयात केला। दरम्यान यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात, पाहूया। बोडखेची नोंद निघाली, ज्या ताईची कुणबी प्रमाणपत्र रद्द केलं तिच्या सख्या चुलत भावाची व्हॅलिडिटी दिली। कस काय रद्द होऊ शकतं? तुमच्या चुलत भावाचं प्रमाणपत्र तुम्हाला दिलं आणि ते व्हॅलिड झालं, तुमचं कसं काय रद्द होतंय? किती सोपा प्रश्न आहे। दुसरं ते हंडे उपवर्गीकरण मान्य नाही आमच्या बाबतीत नाही। तुम्ही जर त्यांच्याबद्दल विचारत असाल तर मराठा आरक्षण काय समान 50% वर जायचा? इथं आहेत ना आम्ही, अरे आम्हाला हाय हे टिकून देणार, वर कोणा जाऊन देणार आहेत? फक्त मराठ्यांनी ध्यानात घेणं गरजेचं आहे आजपासून। इतकी माज आला यांना वाटतं आमचं कोणीच काही करू शकत नाही। सरकारने जे एसीबीसी मध्ये 10% दिलं ते वैध की अवैध याच्यावरती चर्चा सुरू आहे। हे चर्चा सुरू असताना राज्य सरकारने जी भूमिका त्या ठिकाणी मांडली ही वैध आहे अशा प्रकारची चर्चा सुरू आहे। उपवर्गीकरणाद्वारे देण्यात येईल किंवा देण्यास परवानगी द्यावी अशा प्रकारे कुठेही युक्तिवाद झालेला नाही आणि उपवर्गीकरण शब्द हे मराठा समाजाला याच्याकरता लागू होऊ शकत नाही की उपवर्गीकरण हे SC ST आणि OBCचं सुरू आहे। म्हणून उपवर्गीकरणाद्वारे आरक्षण देण्याचा हा जो मुद्दा हे सध्या चर्चेचा विषय आलेला आहे त्याला काही अर्थ नाही आहे, कारण जोपर्यंत SC ST किंवा OBC मध्ये ती जात समाविष्ट होत नाही तोपर्यंत उपवर्गीकरणामध्ये त्याचा विचार होऊ शकत नाही।